महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबीदुमाला। आमचा पत्ता आंबीदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। नमस्कार, मी धोंडीभाऊ शंकर हांडे, मुक्काम मनकुटे, तालुका संगमनेर। मी यशो मंदिरचा जुना जाणता सदस्य असून माझा सभासद क्रमांक 116 आहे। या संस्था स्थापन होण्यापासून मी एक सक्रिय आघाडीचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले। काही दिवस या यशो मंदिरची परिस्थिती अशी होती तर नुसत्या भ्रष्टाचाराची दुकानं लागली होती। पण त्या दरम्यान काळामध्ये एक सगाजी गंगाराम हुळवळे यांचं एक कणखर नेतृत्व या यशो मंदिराला लाभलं आणि त्यांनी भ्रष्टाचार मुक्त यशो मंदिर करण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि पूर्णपणे केलं। त्यामध्ये वाखण्यासारखं आहे का अशोक गोविंद वाळूंज सारखा एक कार्यकर्ता होता का त्यांच्या हाताला बोट धरून तो भ्रष्टाचार निपटवण्यासाठी त्यांनी हायकोर्टापर्यंत गेला आणि बऱ्याचशा केसेस जिंकल्या। त्याचाही सिंहाचा वाटा याच्यामध्ये होता, हे नमूद करण्यासारखं आहे। पण अशोक आज एका आगळ्या वेगळ्या पॅनलमध्ये गेलेला आहे। ते त्यांच्या बाबतीत आमचं मत चांगलं होतं आणि अजूनही चांगलं राहील, त्याला आम्ही सांभाळून हा भाग वेगळा। तो आमच्या गावचा आहे। याशिवाय यशो मंदिरची जडणघडण करताना जीडी मध्ये झालं, माले झालं, बोडके मास्टर झालं, अजून हे बरेचसे माजी संचालकांनी एवढा त्रास घेतलेला आहे। पण याला जो घुस लागली गेली यशो मंदिरला आणि तिथून पुढे यशो मंदिरला गळती लागायला लागली। 1978ची यशो मंदिर संस्था ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष बँकेत कधीच रूपांतर व्हायला पाहिजे होती। पण ह्या भ्रष्टाचारामुळे तिच्या ठेवी कमी झाल्या, तिची प्रगती कमी झाली आणि ती आजपर्यंत यशो मंदिर बँकेत रूपांतर होऊ झाली नाही। मग या लोकांनी केलं तरी काय? आज त्यांच्या पाठीमागच्या छोट्या छोट्या संस्था बँका उभारून गेल्या, बँकेत रूपांतर झालं, पण यशो मंदिर मात्र आपलं बँकेत रूपांतर करू शकले नाही। याचा अर्थ असा का हे जे संचालक, जुनं संचालक मंडळी हे 25-25, 30-30 वर्ष त्या पदावर बसलेले, यांना घर सोडून दुसरं काही करता आलं नाही आणि नवीन लोकांना यांना संधी दिलेली नाही, म्हणून ही अधोगती यशो मंदिरची यांच्यामुळे झालेली। म्हणून जाणकार सभासदांनो, आपल्याला नातीगोती बघायची नाही, कुठलं राजकारण करायचं नाही, आपल्याला स्वच्छ राजकारण करायचं एवढंच। काही यशो मंदिर वाचली पाहिजे। ही गरीब शेतकऱ्यांची संस्था आहे, हिच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे आणि हिचं लवकर बँकेत रूपांतर होण्यासाठी नवीन शिकलेले, होतकरू, विज्ञान जगात असलेले सगळं संचालक, जनसेवा पॅनलचे सगाजी गंगाराम हुळवळे यांच्या नेतृत्वाखाली नवीन आहेत, पण हुशार आहेत आणि प्रामाणिक आहेत, ते खरोखर या संस्थेची प्रगती करतो। म्हणून मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो का आमच्या मनकुटा गावचं 100% मतदान जनसेवा पॅनलला करणार आहोत। तरी पण इतर गावांनी सुद्धा याचा विचार करून जनसेवा पॅनल भरघोस मतांनी निवडून या आणि थोड्या दिवसामध्ये यशो मंदिरची ब्रँड झालेली आपण पहा। एवढंच मी सभासदांना विनंती करतो, एकच संधी आहे, संधी दवडू नका, परत अशी संधी येत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।